विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट जी तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही। विजांचा कडकडाट होत असताना विजेपासून संरक्षण करणारी एक जादुई गोष्ट सापडली आहे, जी तुमच्या खिशात जर असेल तर तुमच्या अंगावर कधी सुद्धा वीज पडणार नाही। अशी एक वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा आतापर्यंत जीव वाचलाय, पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहीत नाहीत। विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट लोकांना माहीत नसल्यामुळे हजारो लोकांचा बळी याच्यामुळे जात आहेत। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये अशा दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमच्या खिशात किंवा हातात जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या आसपास, तुमच्या अंगावर नाही पण तुमच्या आसपास देखील वीज कुठेही पडणार नाही। विजेपासून वाचवणारी गॅरंटेड गोष्ट जिच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। पहा, तुम्ही कधी विचार केलाय का की आभाळातून कडकणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं? पहा, 2025चा पावसाळा गेल्या 10 वर्षातील सर्वात जास्त पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा पावसाळा आहे। यंदा वीज पडून शेकडो लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचा बळी गेलाय। पण आता काळजी करू नका। तुम्हाला अशा दोन साध्या वस्तू सांगणार आहे की ज्या तुमच्या खिशात किंवा हातात असतील तर वीज तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही। शिवाय एक मोठं संशोधन झालंय ज्यामध्ये विजेच्या बाबत जे गैरसमज आहेत किंवा जुन्या समजुती आहेत त्याविषयी देखील मोठी सत्य माहिती उघड झाली असून गैरसमज दूर करणारी माहिती तुम्हाला समजेल। वीज पडत असताना काय करायचंय? एकदा झालं की रामवाडी नावाचं गाव होतं। हे गाव विजांच्या कडकडाटासाठी प्रसिद्ध होतं। दर पावसाळ्यात इथे एक शेतकऱ्याचा बळी पडायचा। एक दिवस गोविंदा नावाचा शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता। आकाशात ढग जमले होते, पण तो म्हणाला थोडंसं काम बाकी आहे, तेवढं जाऊन करून टाकतो। पण त्याच वेळी अचानक आकाशातून एक भयंकर असा आवाज आला आणि वीज सरसरत खाली आली। पण आश्चर्य म्हणजे गोविंदा बचावला। त्याच्या शेजारील झाडावरती वीज कोसळली, पण त्याला खरचटलं देखील नाही। संपूर्ण गावकऱ्यांना प्रश्न पडला, हे कसं शक्य झालं? तेव्हाच त्याच्या खिशामध्ये एक वस्तू होती असं त्यांनी सांगितलं। नेमकी अशी कोणती वस्तू होती की ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा जीव वाचला? ते लगेच जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती रोखणं आपल्या हातात नाहीये, पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टिप्स वापरणं ही आपल्या हातात आहे। 2024 मध्ये भारतात वीज पडून शेतकऱ्यांचा बळी गेलाय, पण यंदाचा 2025चा जो पाऊस आहे यामध्ये वादळ, वारा आणि विजांचा कडकडाटासह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तज्ज्ञांनी आता या दोन वस्तू सांगितलेल्या आहेत। या वस्तू तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला वीज स्पर्शही करणार नाही। या इतक्या साध्या आहेत ज्या तुमच्या घरातच उपलब्ध असतात, फक्त त्याचा वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते। ढगांच्या विजेपासून वाचवण्यासाठी धातूंच्या वस्तूंऐवजी प्लास्टिक किंवा लाकडी वस्तू जवळ ठेवाव्यात। तसेच विद्युत उपकरणं बंद करून त्याचे प्लग सॉकेट मधून काढून ठेवावे। असं केल्यानं आपल्यापाशी कधीही वीज पडू शकत नाही। विजा चमकत असताना धातूच्या वस्तूंपासून, छत्री, लोखंडी वस्तू दूर राहावे। तसेच विजा चमकत असल्यास लगेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। बंदिस्त इमारत किंवा गुहा सुरक्षित असू शकते। तसेच विजा चमकत असताना आपल्या पायामध्ये एक विशिष्ट प्रकारची रबराची चप्पल असेल तर कधीही वीज आपल्या जवळ पडू शकत नाही।